वेलकम स्टुडंट्स. डिफरन्सिएशनचा आपण एक्सरसाइज सोडवायला स्टार्ट केला आहे 9.1. त्यामध्ये फर्स्ट 2 क्वेश्चन्स जे होते, फर्स्ट आणि सेकंड क्वेश्चन्स, हे फर्स्ट प्रिन्सिपलनं आपल्याला डेरिव्हेटिव्ह मिळवायचे क्वेश्चन्स होते. आता थर्ड क्वेश्चन पासून जवळपास 9th पर्यंत, क्वेश्चन नंबर 3 पासून 9 पर्यंत जो पार्ट आहे हा थोडासा याच्यातला अवघड आणि वेगळा पार्ट आहे. हा एवढाच पार्ट 3 पासून 9 पर्यंत. मग याच्यानंतर पुन्हा डेरिव्हेटिव्ह खूप सोपं होतं. फक्त एवढेच 3 पासून 9 पर्यंतचा हा जो टाईप आहे तो थोडा अवघड आहे, कारण हा जो टाईप आहे तो कशाशी रिलेटेड आहे त्याचं हेडिंग बघा. रिलेशनशिप बिटवीन डिफरन्शिएबिलिटी अँड कंटिन्युटी. तुम्हाला हे माहिती आहे, मी सारखं मागं तुम्हाला सांगायचो की कंटिन्युटी हे लिहायला थोडंसं अवघड आहे आणि त्यात ते डेरिव्हेटिव्ह आणि कंटिन्युटीचं आपल्याला रिलेशन बघायचं आहे. त्यामुळे ते हा टाईप थोडासा आणखी अवघड होतो. तर ते रिलेशन काय आहे तर खाली मेन्शन केले, इफ अ फंक्शन इज डिफरन्शिएबल ॲट एक्स इक्वल्स ए देन इट इज कंटिन्युअस ॲट एक्स इक्वल्स ए. जर एखादं फंक्शन ॲट एक्स इक्वल्स ए त्याचा डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट होत असेल, डिफरन्शिएबल ॲट एक्स इक्वल्स ए चा अर्थ काय तर एखाद्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह ॲट एक्स इक्वल्स ए एक्झिस्ट होत असेल तर देन द फंक्शन इज कंटिन्युअस ॲट एक्स इक्वल्स ए. आता मला सांगा, साधं लॉजिक आहे त्याच्या मागे. मला सांगा, आपण कंटिन्युटी कशी चेक करायचो रे मागे आठवामध्ये? एखाद्या फंक्शनची आपण कंटिन्युटी कशी चेक करायचो? लेफ्ट हँड साइड लिमिट, राईट हँड साइड लिमिट दोन्ही अप्रोचेस सेम नंबर पर्यंत असतील आपण त्याला कंटिन्युअस म्हणतो. मग मला सांगा, नाहीतरी डेरिव्हेटिव्ह घेताना आपण लिमिटच घेत असतो की नाही? लिमिट फर्स्ट प्रिन्सिपलनं जेव्हा आपण डेरिव्हेटिव्ह घेतो तेवढे ऍक्च्युली एका फंक्शनचं लिमिटच घेत असतो ना. फर्स्ट प्रिन्सिपलचा फॉर्म्युला काय आहे? dy by dx किंवा f dash x equals limit as h tends to 0 of f of x plus h minus fx upon h. म्हणजे डेरिव्हेटिव्ह मध्ये देखील सुरुवातीचा पार्ट हा लिमिटचाच असतो. म्हणून तुम्हाला आता डिफरन्शिएबल ॲट एक्स इक्वल्स ए जर चेक करायचं असेल, जर एखाद्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह ॲट एक्स इक्वल्स ए जर एक्झिस्ट होतो की नाही हे पाहायचं असेल तर तुम्हाला लेफ्ट हँड साइड डेरिव्हेटिव्ह बघायचा, राईट हँड साइड डेरिव्हेटिव्ह बघायचा. म्हणजे लेफ्ट हँड साइड अप्रोच, त्याच्या लिमिट मधला अप्रोच तो लेफ्ट हँड साइड, राईट हँड साइड अप्रोच बघायचा. आणि जर ते दोन्ही अप्रोचेस सेम असतील तर दॅट फंक्शन इज डिफरन्शिएबल ॲट एक्स इक्वल्स ए असं तुम्हाला म्हणता येतं. आणि त्याकरता जे नोटेशन वापरलं जातं ते 2 प्रकारचं आहे, सांगतो लक्ष द्या. सगळ्यात पहिल्यांदा हे हेडिंग घेऊन ही लाईन आधी तुम्ही लिहून ठेवायची बरं. इफ अ फंक्शन इज डिफरन्शिएबल ॲट एक्स इक्वल्स ए देन इट इज कंटिन्युअस ॲट एक्स इक्वल्स ए. म्हणजे एखाद्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह ॲट एक्स इक्वल्स ए जर एक्झिस्ट होत असेल, म्हणजे ऍक्च्युली त्याचं लिमिट एक्झिस्ट होत असेल तर तुम्हाला ते फंक्शन कंटिन्युअस आहे असं म्हणता येईल. मग आता त्याकरता आपण लेफ्ट हँड साइड डेरिव्हेटिव्ह आणि राईट हँड साइड डेरिव्हेटिव्ह आपल्याला पाहायचा. तो कसा असतो लक्ष बघा. लेफ्ट हँड साइड डेरिव्हेटिव्ह करता ॲट एक्स इक्वल्स ए शब्द आहे बरं का. ॲट एक्स इक्वल्स सगळ्यात पहिल्यांदा मी आधी फर्स्ट प्रिन्सिपलचा इथं फॉर्म्युला लिहितो. मला सांगा, एफ डॅश एक्स हा फॉर्म्युला काय आहे तुमचा? एफ डॅश एक्स इक्वल्स लिमिट ॲज h tends to 0 of f of x plus h minus fx आणि upon h. मला डेरिव्हेटिव्ह ॲट x equals a बघायचं, म्हणजे मला x च्या जागी थोडक्यात a पाहिजे. म्हणजे f dash a equals x च्या जागी फक्त मी a आणले. काय काय चेंजेस झाले सांगा? लिमिट ॲज h tends to 0 of f of a plus h, इथं f of a plus h minus f of a upon h. हे झालं एफ डॅश ऑफ ए. आता समजा तुम्हाला याचा लेफ्ट हँड साइड अप्रोच पाहायचा असेल तर त्याला असं लिहिलं जातं, पुस्तकात नोटेशन असं आहे, एल एफ डॅश ऑफ ए इज इक्वल टू एल एफ डॅश ऑफ ए. एल म्हणजे लेफ्ट हँड साइड अप्रोच इज इक्वल टू लिमिट ॲज एच टेन्स टू 0 मायनस लेफ्ट हँड साइड अप्रोच, लिमिट ॲज एच टेन्स एफ ऑफ ए प्लस एच मायनस एफ ऑफ ए. त्यात काही बदल होत नाही अपॉन एच. फक्त हे फंक्शन काय घ्यायचं त्या वेळेला ते फार महत्वाचं आहे. हे नोटेशनचं किंवा मी आणखी दुसरं एक नोटेशन आहे ते मी सहसा जास्त वापरतो. इथं एल न लिहिता एफ डॅश ऑफ ए मायनस, एफ डॅश ऑफ ए मायनस म्हणजे लेफ्ट हँड साइड अप्रोचच असतो. हे आपल्याला हे जास्त कन्व्हिनियंट वाटतं आपल्याला. आता राईट हँड साइड अप्रोचला काय लिहितात सांगतो, आर एफ डॅश ऑफ ए, आर एफ डॅश ऑफ ए म्हणजे राईट हँड साइड अप्रोच. इथं बघा चेंज बघा, लिमिट ॲज h टेन्स टू 0 प्लस
ऑफ फॉर्म्युल्यात बदल नाही, एफ ऑफ ए प्लस एच मायनस एफ ऑफ ए अपॉन एच, याला म्हणायचं राईट हँड साइड डेरिव्हेटिव्ह, याला म्हणायचं लेफ्ट हँड साइड डेरिव्हेटिव्ह. बऱ्याचदा मी हे लिहित असताना असं लिहिलं, बघा एफ डॅश ऑफ ए प्लस म्हणजे राईट हँड साइड डेरिव्हेटिव्ह, एफ डॅश ऑफ ए मायनस म्हणजे लेफ्ट हँड साइड डेरिव्हेटिव्ह. आणि जर का हे दोघे इक्वल असतील म्हणजे इफ एल एफ डॅश ऑफ ए इज इक्वल टू आर एफ डॅश ऑफ ए, लेफ्ट हँड साइड अप्रोच ऑफ ए आणि राईट हँड साइड अप्रोच. मी कसं लिहिलं सांगा त्याला, म्हणजे बऱ्याचदा मी वापरताना कसं लिहिणार आहे तुम्हाला, एफ डॅश ऑफ ए मायनस इज इक्वल टू एफ डॅश ऑफ ए प्लस. असं जर असेल, या दोन्हीचा अर्थ एकच आहे, देन एफ एक्स इज म्हणजे फंक्शन जे असेल तुमचे, एफ एक्स इज डिफरन्शिएबल ऍट एक्स इक्वल्स ए असं तुम्ही म्हणू शकता. डिफरन्शिएबल ऍट एक्स इक्वल्स ए. मग जर ते डिफरन्शिएबल असेल तर कंटिन्युअस असतच. कारण इथे ऍक्च्युली तुम्ही काय करताय, लिमिटच घेताय ना, दोन्ही अप्रोच लेफ्ट हँड साइड राईट हँड साइड, त्यामध्ये कंटिन्युअस इनडायरेक्टली आपोआप चेक होतो. त्यामुळे लेफ्ट हँड साइड राईट हँड साइड डेरिव्हेटिव्ह जर इक्वल असतील म्हणजेच ते फंक्शन डिफरन्शिएबल ऍट एक्स इक्वल्स ए असेल तर ते फंक्शन कंटिन्युअस देखील असते. म्हणजे एव्हरी डिफरन्शिएबल फंक्शन इज ऑलवेज कंटिन्युअस. थोडक्यात प्रत्येक डिफरन्शियल इक्वेशन हे कंटिन्युअस फंक्शन असलंच पाहिजे, 100%. तर हा याच्याशी रिलेटेड आपला सगळा पार्ट आहे. आणि प्रॉब्लेम मध्ये फार महत्वाचं आहे ते म्हणजे हे जे छोटे साईन दिलेत ना, हे साईन लिहिल्यामुळं इथं काय व्हॅल्यूज घ्यायच्या इथं, हे फार सगळ्यात महत्वाचं आहे. आणि ह्यामुळेच ते थोडंसं अवघड वाटतं. ऍक्च्युली अवघड नाहीये बरं, काही वेगळा प्रकार आहे हा, थोड्या वेगळ्या प्रकारचे क्वेश्चन असतात. आणि हा टाईप जेई करता फार महत्वाचा आहे. जेईला सगळे याच्याशी रिलेटेड प्रॉब्लेम परीक्षेला नेहमी पडतात. तर हे सगळेच सगळं हे आहे तसं वहीमध्ये लिहून ठेवायचं. हे जे आहे ना, ह्याची काही तुम्हाला आवश्यकता नाही, फक्त मी तुम्हाला चेंज कसा होतो हे दाखवण्यासाठी मी लिहिलो. ठीक आहे, हे तुम्हाला काही लिहायची गरज नाही. हा पार्ट सगळ्याचा सगळा आहे तसा आधी नोटबुक लिहून ठेवायचा. आणि मग आता मी थर्ड क्वेश्चन पासून प्रॉब्लेम सोडवायला मी सुरू करणार आहे, क्वेश्चन नंबर 3 पासून. ओके, now let's continue exercise 9.1 question number 3. आधी प्रॉब्लेम वाचायचं काय दिलं तुम्हाला, show that the function f is not differentiable at x equals -3 where fx equals x square plus 2 for x less than -3, 2 minus 3x for x greater than or equal to -3. फार व्यवस्थित या साईनकडे लक्ष द्या बरं का, फार काळजी करू. तुम्हाला आता नाही कळणार मी जे काय सांगतो ते. इथं इक्वल टू साईन आहे, इथं नुसतं लेस दॅन साईन आहे. लेस दॅन कुठे आहे बघा, लेस दॅन ऑर इक्वल टू किंवा ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू, म्हणजे इक्वल टू साईन आपल्याला कधी कुठं लागतं तर एक्स ला व्हॅल्यू 3 कुठं घेता येते तिथे लागतं. त्यामुळे साईन कडे व्यवस्थित. आता त्यांनी क्वेश्चन असं म्हटले की शो दॅट द फंक्शन एफ इज नॉट डिफरन्शिएबल. असं विचारण्यापेक्षा त्यांनी असं म्हणायचं होतं, चेक वेदर एफ एक्स इज डिफरन्शिएबल ऍट एक्स इक्वल्स -3, ऍट एक्स इक्वल्स -3 असं विचारलं असतं तर जास्त बरं असतं. त्याने सरळ सरळ शो दॅट इट्स नॉट डिफरन्शिएबल असं म्हटलेलं आहे. ठीक आहे, हरकत नाही. जनरली तुम्हाला क्वेश्चन असे येतात, चेक वेदर द फॉलोइंग फंक्शन्स आर डिफरन्शिएबल ऍट एक्स इक्वल्स ए. आता ए म्हणजे आपल्याकडे -3 आहे. ए म्हणजे काय आपल्याकडे सांगा, -3. मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं की हा पार्ट वहीमध्ये लिहून ठेवा. तिथं असं म्हटलं बघा, फंक्शन इज डिफरन्शिएबल ऍट एक्स इक्वल्स ए. आता इथं ए च्या ऐवजी काय आले सांगा इथं, तर ते -3 आलेले. मग आपल्याला दोन्ही लेफ्ट हँड साइड राईट हँड साइड डेरिव्हेटिव्ह आपल्याला पाहिले पाहिजे ऍट एक्स इक्वल्स -3. ठीक आहे, लक्ष बघा. एफ डॅश ऑफ पहिला तर मी फॉर्म्युला लिहितो, एफ डॅश ऑफ ए मायनस म्हणजे लेफ्ट हँड साइड डेरिव्हेटिव्ह इक्वल्स लिमिट ॲज h tends to 0, limit as h tends to 0 minus f of a plus h minus f of a upon h. हा मगाशी मी लिहून दिलेला फॉर्म्युला. मग आता कंटिन्युटी ऍट एक्स इक्वल्स टू -3 बघायचे, म्हणजे इथे चेंजेस बघा. f डॅश ऑफ -3 मायनस हे मायनस साइन अप्रोच सांगताय, हा खरंच नंबर -3 आहे, इक्वल्स लिमिट ॲज h tends to 0 मायनस सांगा a च्या जागी कोण येणार आहे -3. मग f ऑफ -3 प्लस h
एफ ऑफ मायनस 3 प्लस एच मायनस एफ ऑफ ए म्हणजे मायनस 3 एफ ऑफ मायनस 3 आणि अपॉन एच इक्वल्स लिमिट ॲज एच टेन्स टू 0 मायनस सांगा एफ ऑफ मायनस 3 प्लस एच. मग याकरता तुम्हाला फंक्शन कडे हे किंवा हे पाहिलं पाहिजे. एफ एक्स इक्वल्स एक्स स्क्वेअर प्लस 2 फॉर एक्स लेस दॅन मायनस 3. जेव्हा तुमचा एक्स कसा आहे मायनस 3 पेक्षा कमी असेल मायनस 3 तेव्हा हे फंक्शन आणि मायनस 3 किंवा त्याच्यापेक्षा मोठा असेल तर हे फंक्शन. आता साधा विचार करा मायनस 3 प्लस एच तुमचा एच कसा आहे सांगा एच टेन्स टू 0 मायनस. नीट आहे का हे फार महत्वाचं आहे. इथं आता मायनस 3 नंबर लाईन मध्ये आहे मायनस 3 प्लस एच. तुमचा एच कसा आहे सांगा एच टेन्स टू 0 मायनस चा अर्थ काय आहे एच टेन्स टू 0 मायनस चा अर्थ तुम्ही -1 पासून तिकडे 0 पर्यंत चाललाय म्हणजे तुमचा आता एक्स निगेटिव्ह आहे का पॉझिटिव्ह आहे सांगा. तर तुमचा एच कसा आहे सांगा निगेटिव्ह आहे. एच टेन्स टू 0 मायनस म्हणजे एच ला तुम्ही 0 पर्यंत डाव्या बाजूने चाललाय म्हणजे आता तुमचा एच निगेटिव्ह आहे लक्षात ठेवा. मग मला सांगा -3 मुळात निगेटिव्ह आहे त्यात एच पण अजून निगेटिव्ह म्हणजे तो साधारण तात्पुरता मी तुम्हाला हा नंबर जर दाखवला -0.1 0च्या अगदी जवळ चालले तर बघा -3 आणि प्लस -0.1 म्हणजे साधारण -3.1 त्याची ऍडिशन आहे. -3.1 हा नंबर 3 पेक्षा लहान आहे की नाही सांगा. हा नंबर लहान आहे की नाही -3.1 हा नंबर लहान आहे म्हणजे त्यावेळी हे फंक्शन घ्यायचं आहे कारण आपल्याला जेव्हा x -3 पेक्षा कमी असेल तेव्हा हे फंक्शन घ्यायचं. x -3 किंवा त्याच्यापेक्षा जास्त असेल तेव्हा हे फंक्शन घ्यायचं. त्यामुळे याच्याकरता काय बघायचं याच्याकरता -3 आणि परत h तुमचा थोडा निगेटिव्ह आहे म्हणजे -3 पेक्षा मागे येणार लक्षात ठेवा नंबर लाईनवर म्हणजे -3 पेक्षा लहान म्हणजे हे फंक्शन घ्यायचं. मग याच्याकडे बघायचं आणि एफ ऑफ समथिंग म्हणायचं याला. मी तुम्हाला अवघड काय म्हणले आता कळायला लागेल. हे लक्षात ठेवा एफ ऑफ समथिंग आहे. पहिलं मी याच्यावरनं ठरवलं की मला वर बघायचं का खाली फंक्शन बघायचं हे पहिले ठरवून घ्यायचं. आता याच्यावर मला 1-2 प्रश्नांची उत्तर द्या. एफ एक्स म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस 2 आहे तर एफ ऑफ टी म्हणजे काय टी स्क्वेअर प्लस 2. एफ ऑफ के म्हणजे काय के स्क्वेअर प्लस 2. एफ ऑफ समथिंग म्हणजे काय समथिंग स्क्वेअर प्लस 2. आता हे आमचं समथिंग आहे बघा हे आमचं समथिंग आहे. मग सांगा एफ ऑफ समथिंग इथं बघून सांगा समथिंग स्क्वेअर म्हणजे -3 प्लस एच चा स्क्वेअर समथिंग स्क्वेअर प्लस 2 हे झालं तुमचं हे रिप्लेस झालं मायनस. आता एफ ऑफ -3 म्हणजे x च्या जागी -3 व्हॅल्यू घ्यायची. तुम्हाला इथं -3 घेता येते का खाली -3 घेता येते. इथं घेता येत नाही कारण तिथं लेस दॅन -3 आहे आणि इथं लेस दॅन ऑर इक्वल टू -3 आहे म्हणजे तुम्हाला -3 व्हॅल्यू इथं घेता येते. मग ह्या फंक्शनकडे बघा आणि एफ ऑफ -3 चा आन्सर सांगा. परत एफ एक्स इक्वल्स 2 - 3x. मग एफ ऑफ समथिंग म्हणजे काय 2 - 3 इंटू समथिंग. आमचं समथिंग मध्ये कोण आहे -3 आहे. मग एफ ऑफ -3 सांगा 2 इंटू -3 इंटू x च्या जागी -3 बघा 2 - 3 इंटू x च्या जागी -3 हे झालं एफ ऑफ -3 आणि अपॉन h ऍज इट इज आता हे सगळं आपल्याला काय करायचं आहे सिम्प्लिफाय करायचं. म्हणजे आता तुम्ही लेफ्ट हँड साइड डेरिव्हेटिव्ह बघायला चाललाय. सो लिमिट ॲज h टेन्स टू 0 मायनस सांगा हा ब्रॅकेट स्क्वेअर करूया. फर्स्ट टर्म स्क्वेअर 9 प्लस लास्ट टर्म स्क्वेअर h स्क्वेअर दोघांचा प्रॉडक्ट आणि त्याचं डबल -6h. हे पुढचे +2 ॲज इट इज मायनस या ब्रॅकेट मध्ये मायनस इंटू मायनस +9 9 + 2 म्हणजे 11 होल डिवाइडेड बाय h ॲज होल डिवाइडेड बाय h ॲज. आता इथं बघा हे 9 आणि 2 ऍक्च्युली 9 + 2 11 आहे. हे +11 आणि इकडचे आता -11 कॅन्सलच होणार आहे. राहणार आहे फक्त हे दोन टर्म्स त्यातून मी h कॉमन काढतोय. सो लिमिट ॲज h टेन्स टू 0 मायनस त्यातनं मी h कॉमन काढतोय h -6 अपॉन h 0/0 चा फॉर्म गेला. आता h ला डायरेक्ट 0 रिप्लेस करा म्हणजे आन्सर 0 - 6. थोडक्यात तुमचं f डॅश ऑफ -3 मायनस म्हणजे लेफ्ट हँड साइड डेरिव्हेटिव्ह आला -6 आला. काय आला सांगा तुमचा दिसतंय का बघा तुम्हाला लिहिलेलं f डॅश ऑफ -3 मायनसचा आन्सर काय आला सांगा -6. हा झाला तुमचा
लेफ्ट हँड साइड डेरिव्हेटिव्ह झाला. आता आपल्याला घ्यायचं आहे राईट हँड साइड डेरिव्हेटिव्ह. पहिले एखाद दुसऱ्या क्वेश्चनला जरा वेळ लागतो बरं का समजायला हे, हा, पण नंतर एकदा समजलं की खूप सोपं आहे, काय काळजी करू नका. बघा आता मला जसं हा फॉर्म्युला लेफ्ट हँड साइड तसा सेम राईट हँड साइडचा लिहायचा. जरा चेंज बघा. एफ डॅश ऑफ ए प्लस म्हणजे राईट हँड साइड डेरिव्हेटिव्ह इक्वल्स लिमिट ॲज एच टेन्स टू 0 प्लस ऑफ एफ ऑफ ए प्लस एच मायनस एफ ऑफ ए आणि अपॉन एच. आता आपल्याकडे ए च्या जागी कोण येणार आहे सांगा, -3 आणि प्लस म्हणजे राईट हँड साइड अप्रोच सांगते तुम्हाला. इक्वल्स लिमिट ॲज एच टेन्स टू 0 प्लस हा सांगा एफ ऑफ ए म्हणजे कोण -3 प्लस एच मायनस एफ ऑफ ए ए म्हणजे कोण तर -3 आणि अपॉन एच. फार लक्ष द्यायचं व्यवस्थित. पहिल्यांदा मला सांगा आता की याच्या करता हे एफ ऑफ -3 प्लस एच करता फंक्शन हे पाहायचं का हे कसं ठरवायचं असतं का ते कसं ठरवायचं असतं. इथं पहिलं बघायचं एच टेन्स टू 0 प्लस म्हणजे काय सांगा बघा. एच टेन्स टू 0 म्हणजे एच इकडे येणार आहे. एच टेन्स टू 0 प्लस म्हणजे उजव्या बाजूला तो 0 कडे आलाय. मग तुमचा एच त्यावेळी पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे. पॉझिटिव्ह आहे. फॉर एक्झाम्पल 0.5 असं तात्पुरतं समजू, तात्पुरतं म्हणा 0.5 सारखं आहे पॉझिटिव्ह. मग मला सांगा -3 प्लस एच -3 प्लस 0.5 हा नंबर जो काही येतो तो -3 पेक्षा मोठा असेल का -3 पेक्षा लहान असेल सांगा. अर्थात -3 पेक्षा मोठा असेल, कारण ह्याचं येणारं आन्सर जे आहे ते बघा मी हे चालले बरं का ही ऍडिशन ह्याचं येणारं जे आन्सर आहे ते -2.5 आहे. मग -2.5 हा नंबर -3 पेक्षा मोठा आहे का -3 पेक्षा लहान आहे. मोठा आहे. म्हणजे या करता तुम्हाला -3 पेक्षा मोठ्या व्हॅल्यूज घेणारं फंक्शन म्हणजे हे बघायला पाहिजे. हे बघायला पाहिजे 2 - 3x राईट हँड साइड अप्रोच करता हे फंक्शन बघितलं पाहिजे. मग ठीक आहे बघूया त्याच्याकडे आणि इथं काय असेल ते आपण नंबर्स लिहायला चालू करू. लक्ष आहे इक्वल्स लिमिट ॲज एच टेन्स टू 0 प्लस सांगा एफ ऑफ -3 प्लस एच इकडे बघायचंय एफ ऑफ समथिंग म्हणजे 2 - 3 इंटू ब्रॅकेट समथिंग 2 - 3 इंटू ब्रॅकेट समथिंग. हे बघा 2 - 3 इंटू ब्रॅकेट समथिंग काय सांगा -3 प्लस एच. हे काय झालं तुमचं एफ ऑफ -3 प्लस एच झालं मायनस एफ ऑफ -3. आता x ला -3 व्हॅल्यू इथंच घेता येते. मग इथं -3 ची व्हॅल्यू इथं एफ ऑफ -3 पाहिजे बघा मला एफ ऑफ -3 2 इथं केलं तसं तर इथे बघा हे कसं होतं बघा तसं 2 - 3 इंटू ब्रॅकेट -3 होल डिवाइडेड बाय h as it is. बस सिंप्लिफाय करायचं आता लिमिट ॲज h टेन्स टू 0 प्लस सांगा हे 2 ॲज इट इज -3 आपण ब्रॅकेट ओपन करणार तर मायनस इंटू मायनस प्लस 9 -3h ब्रॅकेट ओपन करतोय मायनस साइन आणि या ब्रॅकेटचा आन्सर मी 11 येते हे मगाशीच पाहिलं होतं बघा. हे 11 येते या ब्रॅकेटचा आन्सर 11 येते. करून बघा तुम्ही होल डिवाइडेड बाय h ॲज इट इज. 2 प्लस 9 म्हणजे 11 आणि -11 कॅन्सल झाले. म्हणजे शिल्लक काय राहिलं सांगा लिमिट ॲज h टेन्स टू 0 प्लस ऑफ -3h अपॉन h शिल्लक राहिले. h कॅन्सल झाले आणि 0 अपॉन 0 तो फॉर्म गेला. म्हणजे तुमची लिमिटिंग व्हॅल्यू किंवा राईट हँड साइड अप्रोच हा किती आला सांगा राईट हँड साइड अप्रोच -3 आला. लेफ्ट हँड साइड अप्रोच किती होता -6. राइट हँड साइड अप्रोच किती आला -3. सिन्स एफ डॅश ऑफ -3 माइनस is not equal to f dash of -3 plus left hand side derivative not equals right hand side derivative comma fx is not differentiable at x equals -3. fx is not differentiable at x equals -3. आता पुन्हा मी मगाशी तुम्हाला वहीत लिहून ठेवा म्हणून तो पार्ट सांगितला ना, तो पार्ट काढून बघा काय लिहून दिले वाचा.
a function is if a function is differentiable at x equals a then it is continuous at x equals a. मग आता इथे तुम्हाला प्रॉब्लेम आहे त्यांनी काय विचारलं नाही नुसतं डिफरन्शिएबल विचारलं सोडून झालं की काय विचारलं शो दॅट द फंक्शन इज नॉट डिफरन्शिएबल एवढंच विचारलं तुम्हाला. जर कंटिन्युटी बद्दल विचारलं असतं तर पुढे जाऊन काय लिहिलं असतं आपण डिफरन्शिएबल नाही आहे म्हणून कंटिन्युअस देखील नाही आहे हे असं आपण पुढे जाऊन लिहिलं असतं ह्याच्यानंतर. ओके बाकीचं नेक्स्ट. ओके नाउ क्वेश्चन नंबर 4 काय म्हणलं असं प्रॉब्लेम मध्ये शो दॅट fx equals x square is continuous and differentiable at x equals 0. continuous as well as differentiable. सगळ्यात तुम्हाला याच्या सोबत की डिफरन्शिएबल आहे की नाही आपण पहिले चेक करूया कारण फंक्शन जर डिफरन्शिएबल असेल तर 100% कंटिन्युटी त्यामध्ये येतेच कारण डेरिव्हेटिव्ह मध्ये आपण दोन्ही अप्रोच पाहणार आहोत म्हणजे त्यात तो कंटिन्युटीचा प्रकार त्यामध्ये आलाच असा त्याचा अर्थ असतो. त्यामुळे डिफरन्शिएबल आहे की नाही चेक केलं की आपोआप कंटिन्युअस आहे की नाही हे चेक होतच. मग काय म्हणले fx equals x square is differentiable at x equals 0 हे पहिलं प्रूव्ह करूया आणि जर ते डिफरन्शिएबल असेल तर 100% काय असतं सांगा ते कंटिन्युअस असतं ते बघावं लागत नाही तुम्हाला. ठीक आहे आपण डिफरन्शिएबिलिटी ऍट x equals 0 चेक करूया. आता तुमच्या प्रॉब्लेम मधला a म्हणजे कोण आहे सांगा तो a वर लक्ष पाहिजे a म्हणजे 0 आहे लक्षात. चला फंक्शन काय आहे fx equals x square हे तुमचं गिवन फंक्शन आहे. ठीक आहे मग आता आपण पहिल्यांदा पुन्हा एकदा फॉर्म्युला f dash of a minus म्हणजे लेफ्ट हँड साइड डेरिव्हेटिव्ह ना f dash equals limit as h tends to 0 minus f of a plus h minus f of a आणि अपॉन काय सांगा h हा झाला तुमचा फॉर्म्युला. मग आता आपल्याकडे a म्हणजे कोण आहे सांगा a म्हणजे 0 आहे at x equals a म्हणजे 0 मग f dash of a minus म्हणजे 0 minus equals limit as हे as it is यात काही बदल नाही f of 0 plus h a म्हणजे काय a म्हणजे 0 आहे मायनस f of a a म्हणजे काय परत बघा 0 आणि अपॉन h इक्वल्स लिमिट as सॉरी h tends to 0 minus सांगा f of 0 plus h f of 0 plus h म्हणजे काय f of 0 plus h मग 0 plus h म्हणजे h म्हणजे f of h झाले मायनस f of 0 as it is आणि अपॉन h. आता हे फंक्शन इथं बघायचं fx म्हणजे x स्क्वेअर आहे तर f of h काय असेल f of h f of h घालायचं h तर h स्क्वेअर असणार ते काय असणार h स्क्वेअर लिमिट as h tends to 0 minus f of h इथं बघून सांगायचं f of h म्हणजे काय झालं सांगा h स्क्वेअर मायनस f of 0 इथं बघा f of 0 म्हणजे 0 स्क्वेअर आणि अपॉन h as इक्वल्स लिमिट as h tends to 0 minus सांगा h स्क्वेअर मायनस 0 म्हणजे h स्क्वेअर आणि अपॉन h एक एक h त्यातला कॅन्सल झाला आणि नुसता h शिल्लक राहिला तो न्यूमरेटर मध्ये शिल्लक राहिला h जो आहे तो न्यूमरेटर मध्ये शिल्लक राहिला h ला 0 रिप्लेस केला काही अडचण नाही म्हणजे फायनल आन्सर किती आला सांगा 0 म्हणजे f dash of 0 मायनस लेफ्ट हँड साइड डेरिव्हेटिव्ह तुमचा काय आला 0 आला. आता सेम असं राइट हँड साइड डेरिव्हेटिव्ह फॉर्म्युलाकडे चेंज बघा f dash of a प्लस इथे चेंज बघा इक्वल्स लिमिट as h tends to 0 plus f of a plus h minus f of a upon h equals a म्हणजे आता 0 आहे आपल्याकडे बघा इथं बघायचं a म्हणजे 0 म्हणजे f dash of 0 plus equals limit as h tends to 0 plus f of 0 plus h minus f of 0 आणि upon h सेम पार्ट आहे इकडे काही वेगळं नाही इक्वल्स लिमिट as h tends to 0 plus f of 0 plus h म्हणजे काय f of h minus f of 0 as it is upon h as it is equals सांगा f of h करता इथं बघायचं f of h म्हणजे h स्क्वेअर लिमिट as h tends to 0 plus f of h म्हणजे h स्क्वेअर मायनस f of 0 म्हणजे इथं बघा f of 0 म्हणजे 0 ऍक्च्युअली 0 स्क्वेअर आणि अपॉन h
म्हणजे पुन्हा लिमिट ॲज h टेंड्स टू 0 ऑफ काय राहिलं सांगा h² शिल्लक राहील. त्यातला एक h कॅन्सल झाला, एक h शिल्लक, तो पण न्यूमरेटर मध्ये शिल्लक राहिला. एक h त्यातला शिल्लक राहिला पण न्यूमरेटर मध्ये, खाली नाही. h ला 0 रिप्लेस करा म्हणजे फायनल आन्सर 0. म्हणजे f' ऑफ 0 प्लस राईट हँड साइड देखील डेरिव्हेटिव्ह किती आला 0, लेफ्ट हँड साइड डेरिव्हेटिव्ह देखील 0 आला. म्हणजे f' ऑफ 0 मायनस इज इक्वल टू f' ऑफ 0 प्लस. Therefore, fx is differentiable at x equals 0. म्हणजे बघा डिफरन्शिएबल आपण हे आता प्रूव्ह केलं. मग आता ती मगाशीची लाईन वाचा. जर एखादं फंक्शन डिफरन्शिएबल असेल ऍट x इक्वल्स a तर ते कंटिन्युअस देखील असतंच. therefore fx is continuous at x equals 0. साधा विचार करा, y इक्वल्स fx किंवा fx इक्वल्स x², अर्थ तोच बरं का, y इक्वल्स x² किंवा fx इक्वल्स x². ह्याचा ग्राफ काढताना तुम्हाला असं काही प्रॉब्लेम येतो सर x ला ही व्हॅल्यू घेतली तर प्लॉटिंगच करता येत नाही. कुठलाही नंबर घ्या, कुठलाही रिअल नंबर, x 0 असताना y पण 0 ओरिजिन वरती प्लॉट होईल, x 1 असताना y पण 1, x 2 असताना y 4, x 3 असताना y 9, असं करत करत तुमचा ग्राफ इन्क्रीजिंग प्लॉट होत जाणार आहे. त्यामुळे आता कंटिन्युअस आहे. असं होतं का की सर इथं आता उदाहरणार्थ बघा, जर समजा 3x अपॉन काहीतरी x मायनस 2 असेल, इथं प्रॉब्लेम कुठे येतो सर x ला 2 असताना प्रॉब्लेम येतो बघा. तसं 2 मायनस 2 0 डिनॉमिनेटर मध्ये 0 आलं मग तो ग्राफ काढता येत नाही. तसं इथं काही प्रश्नच येत नाही. इट्स ऑलवेज कंटिन्युअस, इट्स ऑलवेज कंटिन्युअस. त्यामुळे हे हा ग्राफ काय सांगा कंटिन्युअस आहे. लक्षात आलं? ओके, नाउ नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 5 त्यातला फर्स्ट. त्यात दोन प्रॉब्लेम आहेत आणि दोन्ही साधारण एकसारखे आहेत. त्यातला मी आधी फर्स्ट करतो. fx इक्वल्स x इंटू मॉड ऑफ x, fx इक्वल्स x इंटू मॉड ऑफ x ऍट x इक्वल्स 0 असं मग त्याने विचारलं. fx x इंटू मॉड ऑफ x. आता मॉड x च्या बाबतीत मी ज्या वेळेस मॉड्युलस शीट घेतलेलं तुम्हाला मी सारखा हा पार्ट सांगत असतो, लक्ष द्या. मॉड x कशा बघ, मॉड ऑफ x इक्वल्स मायनस x इफ x इज negative, if x is negative. Mod of x equals positive x if x is positive, and mod of x is equal to 0 if x equals 0. ठीक आहे बघा. आता ह्याचा अर्थ असा असतो की मॉड मध्ये टर्म बाहेर येताना पॉझिटिव्ह यायला पाहिजे, पण मी इथं वाटतं तुम्हाला सरांनी मायनस लिहिलं. मी खूप वेळा सांगितलंय मॉड ऑफ एक्स म्हणजे मायनस एक्स, पण कधी इफ एक्स इज निगेटिव्ह. मग जेव्हा एक्स निगेटिव्ह असेल तेव्हा साहजिक आहे मायनस एक्स कसा असेल, पॉझिटिव्ह असेल. जेव्हा तुमचा एक्स निगेटिव्ह असेल, एक्स निगेटिव्ह असेल तेव्हा मायनस एक्स कसा असेल, पॉझिटिव्ह. तुम्ही एक काम करा, एक्सच्या जागी निगेटिव्ह नंबर लिहून बघा मायनस, आणि समोर एक निगेटिव्ह नंबर लिहून बघा -5, म्हणजे +5 झाले की नाही ते. तसं मॉड एक्स इक्वल्स पॉझिटिव्ह एक्स इफ एक्स इज पॉझिटिव्ह. मॉड मधनं बाहेर पडताना टर्म कायम पॉझिटिव्ह किंवा 0 बाहेर पडली पाहिजे. या बाबतीत मात्र 0, कारण 0 साईन नसतं. मग हे जर का मी दोघं कंबाईन केले, कंबाईन करायचं कारण काय तुम्हाला, तर इथे कुठेतरी आपल्याला लेस दॅन ऑर इक्वल टू साईन लागतं ना, किंवा ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू. त्यासाठी हे जर मी दोघं कंबाईन केले बघा हे, तर हेच कसं होईल बघा आता की मॉड ऑफ एक्स इक्वल्स मॉड ऑफ एक्स इज इक्वल टू नुसतं प्लस साईन लिहूया किंवा नुसतं एक्स लिहूया इफ एक्स इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. बघा एक्स ग्रेटर दॅन 0 असताना हे बघा हे एक्स पॉझिटिव्ह आहे तुमचं, आणि एक्स 0 असताना एक्स ला डायरेक्ट 0 रिप्लेस करा म्हणजे आन्सर 0 येते. म्हणजे हे जे आहे ते मी एकत्रित असं लिहिलेलं आहे. त्यामुळे याच्याकडे आणि याच्याकडे लक्ष द्यायचं. मॉड ऑफ एक्स इक्वल्स मायनस एक्स कधी एक्स इज निगेटिव्ह, मॉड ऑफ एक्स इक्वल्स प्लस एक्स कधी इफ एक्स इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. मग आता हे तुमचं फंक्शन मी एकदा लेफ्ट हँड साइड अप्रोच करता आणि एकदा राईट हँड साइड अप्रोच करता कसं डिफाइन करते बघा. लक्षात. आता तुमचा प्रॉब्लेम आपण मॉडिफाय करणार आहोत. बघा fx इक्वल्स x इंटू मॉड ऑफ x इंटू, पहिलं जर मी निगेटिव्ह एक्स निगेटिव्ह लेफ्ट हँड साइड अप्रोच बघणार असेल लेफ्ट हँड साइड, तर सांगा मॉड ऑफ एक्स चा आन्सर काय सांगा. मॉड ऑफ एक्स चा आन्सर -x, म्हणजे हे x आणि ह्याचा येणारा आन्सर तर -x, म्हणजे झाले ते -x². पण कधी
इफ एक्स इज लेस दॅन 0 म्हणजे लेफ्ट हँड साइड अप्रोचला. परत बघा हा एक्स आहे तसा आणि याचा आन्सर काय येणार आहे तुमचा -x येणार आहे म्हणजे -x into x square if x is negative इक्वल्स. आता इकडे बघा mod of x म्हणजे +x कधी if x greater than or equal to 0 म्हणजे हा x या mod x चा आन्सर x येणार आहे आणि इथं असलेला x म्हणजे हे पॉझिटिव्ह x स्क्वेअर किंवा नुसते x स्क्वेअर झाले कधी if x greater than or equal to 0 आणि x 0 असताना ही टर्म 0 होणारच आहे की तेव्हा ही टर्म x equal 0 असताना ते 0 होणार आहे. त्यामुळे थोडक्यात तुम्ही हा प्रॉब्लेम असा मॉडिफाय आता करून घेतलात. आता नेहमीप्रमाणे तुम्हाला काय चेक करायचं प्रॉब्लेम मध्ये वाचा डिस्कस द कंटिन्युटी एज वेल एज डिफरन्शिएबिलिटी. मग आपण डिफरन्शिएबिलिटी चेक करूया त्याच्यावर कंटिन्युटी ठरतेच काय आहे. मग नेहमीप्रमाणे आता पहिल्यांदा फॉर्म्युला बघा f dash of a minus म्हणजे लेफ्ट हँड साइड डेरिव्हेटिव्ह इक्वल्स लिमिट एज h tends to 0 minus of f of a plus h minus f of a upon h यात बदल होत नाही. आता a म्हणजे 0 आहे लक्षात ठेवा तुमच्याकडे ऍट इथे बघा 0 मग f dash of 0 minus मग लिमिट एज h tends to 0 minus f of 0 plus h a च्या जागी 0 minus f of 0 upon h as it is equals लिमिट एज h tends to 0 minus f of 0 plus h म्हणजे f of h minus f of 0 as it is upon h as it is. सांगा f of h पाहिजे h tends to 0 minus f of h tends to 0 minus f of तुमचं लक्ष फंक्शन कडे पाहिजे बघा याच्याकडे लक्ष कुठे पाहिजे तुमचं फंक्शन कडे. मला सांगा ज्यावेळेस तुमचा h 0 च्या अलीकडे असेल तेव्हा f of h तुमचं फंक्शन ज्यावेळी h डावीकडून चाललाय म्हणजे हा तुमचा लेफ्ट हँड साइड अप्रोच आहे. मग लेफ्ट हँड साइड अप्रोच करता फंक्शन हे बघायचं का हे बघायचं ठरवून घ्या. हे बघा इथे लेफ्ट हँड साइड अप्रोच आहे मग हे फंक्शन बघायचं. मग f of h करता बघा f of h करता -h स्क्वेअर येणार काय येणार सांगा -h स्क्वेअर मायनस f of 0 करता आता x ला 0 इथं घेता येते का वर घेता येते म्हणून मी मगाशी सांगत होतो तुम्हाला त्याच्यावर लक्ष पाहिजे असते. f of 0 पाहिजे तुम्हाला मग खाली इथं 0 घेता येतं का वर 0 होतं इथं घेता येतं बघा 0 f of 0 म्हणजे इथं बघायचं 0 स्क्वेअर आणि अपॉन h as it is मायनस h स्क्वेअर अपॉन h शिल्लक राहिली लिमिट एज h tends to 0 मायनस h स्क्वेअर अपॉन h शिल्लक राहिले एक h कॅन्सल बघा h ला डायरेक्ट 0 रिप्लेस करा म्हणजे आन्सर 0 आलं. -0 आपण कधी लिहित नाही म्हणजे तुमचा लेफ्ट हँड साइड अप्रोच काय आला सांगा f dash of 0 मायनस काय आलं तर तो 0 आला. आता असाच आपण राइट हँड साइड अप्रोच पाहणार आहोत. बघा आधी फॉर्म्युला आहे बघा हा फॉर्म्युला f dash of a plus equals limit as h tends to 0 plus f of a plus h minus f of a upon h. आता आपला प्रॉब्लेम f dash of 0 plus कारण a म्हणजे 0 आहे तर बघा at x equals a म्हणजे 0 equals limit as h tends to 0 plus f of 0 plus h minus f of 0 upon h is equal to limit as h tends to 0 plus सांगा हे 0 plus h म्हणजे h f of h minus f of 0 upon h. h tends to 0 plus म्हणजे उजव्या बाजूने तुम्ही 0 कडे आलेला आहे त्यावेळी f of h करता कोणतं फंक्शन बघायचं. तुमचा h कसा आहे आता पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे h कसा आहे पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे पॉझिटिव्ह आहे. मग इथं सांगा फंक्शन मध्ये इथं x तुमचा पॉझिटिव्ह किंवा 0 आहे म्हणजे पॉझिटिव्ह आहेच ना त्यामध्ये इथं मात्र x निगेटिव्ह आहे. तुम्हाला हे फंक्शन पाहायला पाहिजे fx equals x square कधी x greater than 0. मग f of h म्हणजे काय h square कधी h greater than 0 असणार आहे बघा h आपला greater than 0 आहे is equal to limit as h tends to 0 plus हा सांगा f of h म्हणजे कोण हे बघा हे फंक्शन हे खालचं h square minus f of 0 इथं 0 व्हॅल्यू घेता येते बघा 0 स्क्वेअर आणि अपॉन h is equal to limit as h tends to 0 plus h square upon h तेवढे शिल्लक राहिले एक h त्यातला कॅन्सल झाला एक h शिल्लक राहिले आणि h ला डायरेक्ट 0 रिप्लेस करा म्हणजे फायनल आन्सर 0
म्हणजे एफ डॅश ऑफ 0 प्लसचा आन्सर देखील काय आला सांगा 0. एफ डॅश ऑफ 0 मायनस पण 0 आहे. एफ डॅश ऑफ 0 प्लस देखील 0 आहे. सिन्स एफ डॅश ऑफ 0 मायनस इज इक्वल टू एफ डॅश ऑफ 0 प्लस म्हणजे लेफ्ट हँड साइड डेरिव्हेटिव्ह इज इक्वल टू राइट हँड साइड डेरिव्हेटिव्ह कॉमा fx is differentiable differentiable fx is differentiable at x equals 0. function is differentiable at x equals 0 but differentiable आहे म्हणजे 100% continuous आहे. therefore fx is continuous at x equals 0. आपला क्वेश्चन असा होता प्रॉब्लेम मध्ये की डिस्कस द कंटिन्युटी अँड डिफरन्शिएबिलिटी म्हणजे डिफरन्शिएबल आहे ॲज वेल एज काय सांगा कंटिन्युअस देखील आहे. अशा प्रकारे क्वेश्चन सोडवायचे असतात. त्यातल्या सेकंड क्वेश्चन पासूनचा भाग जो आहे तो आपण नेक्स्ट पिरियड मध्ये पाहणार. ओके, टिल देन गुड बाय.